कार्तिक, कार्तिक उठ, चल चल उठ. कार्तिक चल उठ, रियाजाला बस. कार्तिक ऐकतोयस का तू? चल उठ लवकर, मी जॉगिंगला जाते आणि आज मला यायला थोडा उशीर होईल. हे उशीर का होईल? अरे मी आज 2 किलोमीटर एक्स्ट्रा धावणार आहे. पण का? अरे का काय, धावायलाच हवं. आता मी जिंकलेवालं सेलिब्रेशन ना खूप झालं. हे जे सगळं कौतुक आहे ना ते आता सिस्टीम मधनं बाहेर फेकायला हवं आणि डबल मेहनत करायला हवी त्यासाठी. ते सगळं ठीक आहे, पण तुझा पाय पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामध्ये एक्स्ट्रा धावण्याचा उपद्व्याप नको. कार्तिक, माझा पाय आता एकदम बरा आहे. तू ना आता उठ, फटाफट आवर आणि रियाजाला बस. ठीक आहे, मी येतो तुझ्या बरोबर. वाटेत पायाला काय झालं तरीच. अरे कार्तिक, काहीही गरज नाहीये, खरंच पाय बरा आहे माझा. तू उठ ना कार्तिक आता लवकर आणि बस रियाजाला पटकन. मी जाऊन येते. एक मिनिट, आणि तुझी औषधं? ब्रेकफास्ट नंतर घ्यायचं आहे ते, जाऊन आल्यावर घेते. बाय. कार्तिक झोपू नकोस, रियाजाला बस. दादा एवढी मोठी जाहिरात कधी देत नाही करे? नाही ना, पाठकांनी यावर्षी ठरवूनच टाकलेलं होतं सगळं भव्य दिव्य करायचं म्हणून. हो कुमुद, उद्या आपला कार्तिक या कार्यक्रमात जेव्हा गाईल ना बघ, वेगळ्याच लीग मध्ये जाऊन बसेल तो. अगं त्याच्याकडे टॅलेंट आहे, सगळ्यांच्या नजरेत भरेल तो. माझ्या गुरूंचं, स्वरगंधर्वांचं नाव आणखी मोठं करेल तो. खरंच. करूया सुरुवात? हो. एक मिनिट, मी जरा बघून येतो. श्रुती असेल. श्रुती नाहीये, माईना भेटायला कोणीतरी आलं. कार्तिक, तू आता इथून अजिबात उठून जाणार नाहीयेस. अरे रियाजाला बसलोय ना आपण, कॉन्सन्ट्रेट कर ना. मी फक्त श्रुती आहे का तेवढंच बघितलं. अरे येईल ना ती, काय लहान मुलगी आहे का ती? हा, तू रियाजावर लक्ष दे. ओके? सॉरी, ते ऍक्च्युली तिच्या पायाला लागलंय आणि त्यात ती जॉगिंगला गेली आणि असंही म्हणाली की 2 किलोमीटर जास्त धावणार आहे. आणि फोन तो स्विच ऑफ लागतोय, त्यामुळे जरा काळजी वाटते. सुरू करूया आता? हो. खरं तर एव्हाना यायला हवी होती. सुरुवातीपासून सुरू करूया. हा. हो. अगं दादा. अरे काय ग, तू कशी काय अचानक आणि धावत धावत इकडे आलीस की काय? आत्या, धावत धावत काय अगं, कसं वाटतं ते ऐकायला? जॉगिंग करत तरी म्हण. तेच ते. काय ग माझी बचत, कशी असतो? मस्त. अगं आत्ता तुझी आठवण निघाली होती. 100 वर्ष आयुष्य आहे तुला. तुम्ही माझ्याबद्दल बोलत होता? नाही, कार्तिक बद्दल. अगं आता त्याचाच विषय निघाला होता. मग 50 वर्ष आयुष्य आहे असंच म्हणा. अगं हे वेळाबाई, हे काय असं बोलतेस? मग काय, मी अर्धांगिनी आहे ना त्याची. पोरगी बोलायला लागली. ती कधी गप्प होती मुग गिळून? बाबा, पण तुम्ही नका आता बोलू माझ्याशी. का बाबा? मला सांगा, तुमची मुलगी कोण आहे? आर्या. दादा मला वाटलं, मी जाते. अगं असं काय करतेस? माझी लाडाची मुलगी कोण असं विचारलं असतंस तर तू असं सांगितलं असतं. असं काही नाहीये, तुम्ही खोटं बोलताय. मला माहितीये तुम्हाला ना ताईचंच कौतुक आहे फक्त. ती गाते ना म्हणून. आणि आता कार्तिकचं आहे. माझं काहीच नाही.
म्हणजे आपली एक मुलगी आहे, ती आता लग्न करून सासरी आहे, तिच्याबद्दल काहीही वाटत नाही तुम्हाला? अगं काहीच नाही. कसं असं असेल तर आयडियली तुम्ही माझ्याबद्दल बोलायला हवं ना. पण नाही, तुम्हाला जावयाचंच कौतुक. जावई कोणामुळे झाला? तुझ्यामुळेच ना. अगं तुझं कौतुक आहेच. प्रूव्ह इट. तुझं न्यू इयर गिफ्ट रेडी आहे. सिरियसली? वाव, बाबा तुम्ही किती गोड आहात हो. आता सांग, कोण आहे लाडाचं? आता अजून एकच गिफ्ट दिलंय. झालं, पोरीचं ना पोटच भरत नाही कधी. हे असं आहे. बरं ते असू दे, पाय बरं आहे का? हा काय ग? देवा, काळजी करण्याचा कुठला व्हायरस वगैरे असतो का? आणि तसं असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना इन्फेक्शन झालंय. तिकडे घरी सुद्धा प्रत्येक जण मला हेच विचारतोय, बरी आहेस का, पायाला किती लागलंय, औषध घेतलंस का, डॉक्टरांकडे जाऊ नये. आणि इथे तुम्ही नका ना एवढी काळजी करू माझी. मला ना या सगळ्यांनी उगाच पेशंट असल्याचा फील येतोय. माझं स्लीपर मधलं पाणी संपलंय, मी भरून येते. सावकाश सावकाश. पण खरं सांगते हा पोर, सासरी ना तिचं सगळे खूप कौतुक करतात. काल सुद्धा मधुराताई ज्याला त्याला सांगत होत्या, बॉक्सर आहे माझी सून म्हणून. बापरे. असं? हो, मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. बघ, आणि तू उगाचच काळजी करत होतीस. मी म्हटलं नव्हतं श्रुती सगळं व्यवस्थित हँडल करेल म्हणून. माझी गुणाची पोरगी आहे ती. चला निघते मी. अगं आल्या पावली लगेच निघाली काय? अगं आत्या, मी आरामात बसायला आलेच नव्हते, तुम्हाला भेटायला आले होते. जस्ट निघते आता. अगं पण बाबा खरंच खूप उशीर होतोय. आणि आय लव्ह यू बोथ. बाय बाय बाय. सावकाश गं. हो हो. काय होतं यार? रिलॅक्स. ओके, आपण परत करूयात. हो. कार्तिक, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? कुठे काय? तुला उद्याच्या कार्यक्रमाचं टेन्शन आलंय का? मला माहितीये तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे ही गोष्ट. आणि खरं तर मी पेपरमध्ये वाचल्यानंतर मलाही दडपण आलं होतं. तू बघितलास? फुल पेज जाहिरात आली आहे. हा, आपण एक काम करूया, आपण सुरुवातीपासून सुरू करूया. हा, मी जरा आलोच. हा, श्रुती तू आत्ता येतेस? हो, जस्ट. इतका उशीर का झाला? पाय बरं आहे ना? हो, पाय बरं आहे. अरे कार्तिक, मी तुला सांगितलं होतं ना आज याला उशीर होईल मला. हे बघ श्रुती, 2 किलोमीटर जास्त धावणार आहेस हे सांगून गेली होतीस, आणि त्याला इतका वेळ लागत नाही. अरे हो, पण मी आज रूट चेंज केला होता थोडा. पार्क रोडने आलीस का? नाही रे, ऍक्च्युली बाबांना भेटायला गेले होते. जर प्रोग्राम चेंज झाला तर कळवण्याची काही पद्धत? आणि फोन, तुझा फोन का स्विच ऑफ लागतोय? अरे फोन काल चार्ज करायचा राहून गेला. अगं मग तिथे जाऊन फोन करायचा ना. घरी एक नवरा आहे ज्याला वाईट सवय आहे काळजी करण्याची, तर पाळाव्या ना काही गोष्टी. ठेवा चुकून भान एखाद वेळी. कार्तिक, तू आधी जरा शांत हो. घरच्यांनी ऐकलं ना तर त्यांना वाटेल की आपण भांडतोय दोघं. एवढा का हायपर होतोयस? हे बघ श्रुती, हायपर होत नाही. तुझा जर पाय बरा असता आणि तू आणखी 3 तास धावली असतीस ना तरी माझं काही म्हणणं नव्हतं. अगं पण पाय बरा नाहीये तुझा, आणि वाटेत काही झालं असतं तर मला कसं कळणार? बरं, मी येत होतो तर मला येऊ दिलं नाहीस, म्हणे रियाज कर, कसं लक्ष लागणार? अरे पण कशाला एवढी काळजी करायची? हे बघ कार्तिक,
माझी मॅच झाली आता, त्यामुळे जेवढी काळजी घ्यायची होती ना तेवढी घेऊन झालीये तुझी ऑलरेडी. आणि मी तुला रियाज कर सांगितलं कारण कार्यक्रम आता तोंडावर आलाय अरे. आणि पुढचे काही दिवस तू माझ्यावर नाही तर स्वतःवर आणि स्वतःच्या रियाजावर कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. मला वाटलंच नव्हतं की तू इतका पॅनिक होशील आणि ते इतक्या छोट्याशा गोष्टीवरनं. मला वाटलं की तू रियाज करताना काळवेळ सगळं विसरून जातोस. सॉरी, मी ओव्हर रिॲक्ट झालो. आता सॉरी म्हणण्यात वेळ घालवणार आहेस का? चल उठ लवकर, जा रियाजाला बस. मी आवरते आणि क्लबला जाते. तू आता क्लबला जाणार आहेस? कार्तिक, माझी मॅच झाली आणि माझा पाय सुद्धा एकदम बरा आहे. आता फोकस स्वतःवर आणि स्वतःच्या गाण्यावर शिफ्ट कर. त्यामुळे चल चल रियाजाला बस आता. अगं पण क्लबला. कार्तिक उठ, चल रियाजाला अगं- बस. चल 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 कार्तिक श्रुती, बस. हाय हाय. मी जाते आवरायला. यू कंटिन्यू. उत्तर आहेच. साथीला करूया सुरुवात. हो, आता नाही चुकणार. अरे वा, काय कार्तिकचे दर्शन आहे. पंडितजी, अरे माझे आशीर्वाद आहेतच. ऍक्च्युली मला राहवलं नाही म्हणून भेटायला आलो. थांब थांब, तुझ्या चहा पाण्याचं बघतो. नाही राहू द्या, तुम्ही प्लीज बसा ना. बर, बस बस. बोल. ऍक्च्युली टेन्शन आलंय खूप. म्हटलं प्रत्यक्ष तुम्हाला भेटावं, मग बरं वाटेल. अरे टेन्शन कशाला घेतोस? तयारी झाली असेलच ना तुझी उद्याच्या कार्यक्रमाची? तयारी ऍक्च्युली साध्या साध्या मैफिलीच्या आधी सुद्धा पूर्ण तयारी झाली असं वाटत नाही. आणि खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी आहे. त्यात तुम्ही तिथे शब्द टाकलात आणि तुमचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून मी ही मैफिल स्वीकारली. नाहीतर माझी हिंमतच झाली नसती. आणि त्यात तुम्ही तुमच्या जागी माझं नाव दिल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. मला सुचेन असं झालंय. छान, उत्तम आहे. म्हणजे कार्तिक, मैफिल उत्तम होणार. मला कळलं नाही. तुला भीती वाटते? तुला टेन्शन आलंय? काही सुचत नाहीये, हो ना? हो, याचाच अर्थ तू पूर्णपणे भानावर आहेस. बेभान आणि गाफील माणसांना फक्त भीती वाटत नाही. तू बेभानही नाहीस आणि गाफीलही नाहीस. म्हणजे मैफिल उत्तम होणार नव्हे, खूप छान होणार. म्हणजे गाऊ शकशील नव्हे, उत्तम गाऊ शकशील. सूर ताब्यात असायला मन ताळ्यावर असावं लागतं आणि तुझं ते आहे. मैफिलीत गायला लक्ष केंद्रित करावं लागतं. तुला भीती वाटतेय हे चांगलं आहे. फक्त आता ही भीती योग्य प्रकारे चॅनलाइज कर. आपण जे काही गातोय ते परफेक्टच गातोय या गुरमीत किंवा गैरसमजात वावरण्यापेक्षा आपण जे काही गातोय ते चांगलंच गातोय की नाही ही भीतीच आपल्याला परफेक्शन कडे नेत असते. म्हणून म्हणालो मगाशी, सगळं उत्तम आहे, मैफिल उत्तम होणार. कार्तिक, किती आधार मिळतो तुमच्याशी बोलून. म्हणून मी आलो. मला माहित होतं तुमच्याशी बोलल्यावर जरा बरं वाटेल. अरे अच्छा, उगाच बोललो. भीती गेली की काय? ती जाऊ देऊ नको. हा? नाही, ती आहे आणि धाकधूक पण आहे आणि ती राहणारच. हो, पण दडपण गेलं. बाय द वे, तुम्ही उद्या कितीपर्यंत पोहोचणार आहात तिथे? अरे नाही, तुला तेच सांगायचं होतं. उद्या मी दिल्लीला जातोय. दिल्लीला? का अचानक? अरे तिथे वर्कशॉप आहे माझं, त्यामुळे येणं शक्य नाही होणार. अहो, तुम्ही आला असतात तर मला खूप आधार वाटला असता. ऍक्च्युली मी गृहीतच धरलं होतं की तुम्ही येणार म्हणून. काहीच ऍडजस्ट होऊ शकत नाही का? म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करून वगैरे? सगळं करून झालंय.
अरे मी त्या तारखेला इथं असू शकणार नाही हे सुद्धा एक कारण होतं यावर्षी त्यानं मैफिलीला नकार देण्याचं. तुला बोललो होतं ना मी. हो, पण मला वाटलं कार्तिक, तू गात असताना मी तिथे असावं असं मला स्वतःला नाही का वाटणार? हा? पण काळजी करू नकोस, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच. आणि तुझी मैफिल सुरू झाल्या झाल्या पहिला फोन मला येणार आहे. अर्थात ऐकताना त्यांना भान राहायला हवं. पंडितजी, तुम्हाला माझ्याबद्दल जी काही खात्री आहे, मी काय बोलू? काही बोलू नकोस. मस्त गा, खूप मोठा हो. रियाज तर उत्तम झालाय ना तुझा, मग कशाला काळजी करतोस? छान गा. आता फक्त पूर्ण जीव ओतून गा आणि तुझ्या आजोबांच्या नावाला जाग आणि तुझ्या आजोबांचं नाव आणखी मोठं कर. नाही पण खरंच कार्तिकला खूप मोठी संधी मिळाली नाही का? हो ना. तुला माहितीये प्रसन्न, कलावैभव प्रतिष्ठानच्या स्थापनेच्या वेळी तुझ्या बाबांचा सल्ला घ्यायला हीच मंडळी आपल्याकडे आली होती. म्हणजे त्यावेळच्या नामवंत संस्था होत्या गान केसरी बेरुळकर महाविद्यालय आणि नादरू. या संस्थांचा कलावैभवला सक्त विरोध होता. अरे हो बरोबर. आणि त्यांना धोका निर्माण होणार ना, मोनोपोली संपणार त्यांची. म्हणूनच. नाही पण बाबांचा सल्ला कशासाठी? पण प्रसन्न, अरे संगीताच्या क्षेत्रात तुझ्या बाबांचा केवढा दबदबा होता माहितीये ना तुला. आणि कलावैभव प्रतिष्ठानची कार्यपद्धती कशी असावी हे तुझ्या बाबांनीच तर त्यांना सांगितलं. हो नाही नाही, त्यांच्या कार्यालयात बाबांचा फोटो पाहिला ना मी. हा असा मोठा एकदम. शैलेश बरोबर एकदाच गेलो होतो मी, तेव्हा पाहिला. अरे विश्वस्त व्हा असं केवढं मागे लागले होते यांच्या. पण तुला माहितीये ना, गाण्याशिवाय कुठल्याही भानगडी यांना नको होत्या. हो अगं, विद्यापीठाची कितीतरी प्रपोजल्स बाबांनी नाकारलीच होती, आहे माझ्या लक्षात. आणि तुला गंमत सांगू, कलावैभव प्रतिष्ठानची जी कार्यपद्धती यांनी सांगितली होती ना, अजूनही ती तशीच सुरू आहे. म्हणजे कालानुरूप आता थोडेसे बदल झाले असतील, बस तेवढेच, जास्त नाहीत. हो अरे वा, हे नव्हतं मला माहिती. म्हणजे आपला कार्तिक उद्या तिथे गाणार, आपल्यासाठी स्पेशल हे सांगण्याला खूप कारण आहेत आपल्याकडे. या 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 चिरंजीव. मग काय उद्याची तयारी एकदम दणदणीत ना, पाहायलाच पाहिजे. आत्ताच माईकडनं कळलं मला, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी फार मोठी आहे. हो हो, त्यामुळे कार्यक्रम अगदी तुफानच व्हायला पाहिजे. अहो होईल हो, छान गाईल तो उद्या. नाही गा गा गा, मस्त धमाल कर एकदम. तयारी जोरदार झाली आहे ना? हा म्हणजे तशी झाली आहे, पण ती वाटत नाही झाल्यासारखी कधीच. हे तर दरवेळेच असतं तुझं. अरे माझा मुलगा आहेस तू, असं कॉन्फिडेंटली म्हण ना की बाबा तयारी एकदम पूर्ण झाली आहे, एकदम फर्स्ट क्लास. बाबा, ते काय बँकेचं काम आहे का? त्यात आणि लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये काहीतरी फरक आहे की नाही? आणि हे असे लाईव्ह परफॉर्मन्स होईपर्यंत असंच वाटतं की आणखी वेळ मिळायला हवा होता तयारी. बर बर बाबा, कर कर कर, तुझी तयारी कर, पण मस्त गा. कार्तिक, आणि उद्या आम्ही सगळे येणार होतो गाणं ऐकायला. आम्हाला पासेस मिळतील ना? नाही तर नेहमीसारखं आम्हालाच कुठेतरी बसायची सोय करावी लागेल. बरं झालं आलीस. तू येणार आहेस ना याचं गाणं ऐकायला? हो, मग काय, अर्थात. म्हणजे कार्तिक, निदान 5 तरी पासेस लागतील ना आम्हाला. 5 काय 6 काय, ते पासेसचं वगैरे तुम्ही उत्तराला विचारा, मला काय माहिती. अरे हा काय स्वर आहे तुझा? मला ना आत्ता कळतंय की माझा बाबांना आणि आत्याला कसा त्रास होत असेल. ते ना नेहमी मॅचच्या आधी म्हणायचं की मी विक्षिप्तासारखी वागते, नीट उत्तरं वगैरे देत नाही. मला काही स्वतःच स्वतः कळायचं नाही, पण आता याचं ऐकून कळतंय की माझा कसा त्रास होत असेल त्यांना. त्रास? अगं त्याचा विक्षिप्तपणा कुठे पाहिलास तू? हो, आत्ता निदान उत्तराशी बोला एवढं तरी म्हणाला तो. एरवी तर तेही नाही. हो ना मधुरा? हो ना. तू लग्नाआधी त्याचा अवतार बघायला हवा होतास.
कार्तिकचा कार्यक्रम असला की मी तर बाई लांबच असते त्याच्यापासून. नाही नाही नाही, पण आत्ता पडलाय ना फरक. हं? हे सगळं या मॅडम मुळेच. प्रेम 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 माणसाला बदलतं ना, ते असं. काय एक मिनिट थांबा. नमस्कार हरीजी. हो हो, उद्याच आहे कार्यक्रम. हो, थँक्यू सो मच. मला खरंच वाटलं नव्हतं की तुम्ही मला फोन वगैरे करा. काय? अहो पण तुम्ही इतक्या लांबून. हो नक्की नक्की. हरीजी, तुम्हाला कल्पना नाहीये किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हो मी वाट बघतोय. हो, वाट बघतोय. हो थँक्यू. हरीजींचा फोन होता. हो, ते मला असं वाटलं की शुभेच्छा द्यायला फोन केला, पण ते म्हणाले की ते स्पेशली माझं गाणं ऐकण्यासाठी कार्यक्रमाला येत आहे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.